चला मग मित्रांनो, आज आपण पाहूया दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू कसे बनवायचे ते। मग रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे बारीक रवा 2 वाटी, पाऊण वाटी इतकी साखर आणि त्याच्यातच मी 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहे, पाऊण वाटी इतकं तूप आणि सुकामेवा। सर्वप्रथम आपण साखर आणि वेलची एकत्र बारीक वाटून त्याची एक पावडर बनवून घेणार आहोत। आता आपण एका पसरट भांड्यामध्ये 5 ते 6 चमचे इतकं तूप घेऊया आणि ते व्यवस्थित असं तापवून घेऊया। आपलं तूप तापलेलं आहे। आता आपण त्यात रवा घेणार आहोत। हा रवा बारीक आहे, मी बारीक रव्याचे लाडू बनवत आहे। बारीक आचेवर आपण हा रवा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आणि रवा भाजता भाजता जर आपल्याला त्यात थोडंसं तूप कमी वाटत असेल तर आपण त्यात तूप ॲड करूया। पहा, मी आता ह्याच्यात पुन्हा 2 चमचे इतकं तूप ॲड केलेलं आहे, कारण मला थोडंसं तूप कमी वाटलं। हळूहळू परतत राहायचं आहे। जर परतत नाही राहिलो तर खाली लागण्याची शक्यता असते आणि रवा जळू शकतो। मी इथे कंटिन्यू 8 ते 10 मिनिटं बारीक आचेवर हा रवा परतून घेतलेला आहे। पहा, माझा रवा परतून झालेला आहे। आता आपण त्यात सुकामेवा टाकूया। तुम्ही सुकामेवा हा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता। मी ह्याच्यात काजू आणि बदाम घेतलेले आहेत। सुकामेवा घातल्यानंतर सुद्धा मी परतत आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तेलात सुकामेवा तळून घेऊ शकता आणि त्यानंतर तो वापरू शकता। रवा मस्त खरपूस खमंग असा भाजून झालेला आहे। आता आपण त्याला एका पसरट भांड्यात काढून घेऊया। रवा पसरट भांड्यात काढून गार करून घेतलेला आहे। आता आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला जितकं गोड हवा आहे त्यानुसार त्यात आपण पिठी साखर घालून घेऊया। पिठी साखरमध्ये मी वेलची टाकलेली आहे, त्यामुळे वेगळी वेलची पावडर टाकण्याची गरज नाही आहे। आता हाताच्या मदतीने पिठी साखर आणि रवा मस्त एकजीव करून घेऊया। पिठी साखर आणि रवा एकजीव हाताने करून घेतलाच आहे, पण तरीही मी पुन्हा एकदा एकजीव होण्यासाठी त्याला मिक्सरमधून मिक्स करून घेणार आहे। तर आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडं प्रमाणात हे मिश्रण घेऊन वाटून बारीक करून घेत आहोत, जेणेकरून सगळे जिन्नस एकजीव होतील। आपण हे मिक्सरमध्ये जेव्हा फिरवून घेऊ तर सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव होतील आणि आपल्याला लाडू बांधण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल। पहा, लाडू वळण्यासाठी किती सोपं झालं आहे ते। आणि दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला जितके लहान किंवा मोठे जसे आपल्याला लाडू हवे आहेत तसे आपण एक एक करून लाडू वळून घेऊया। एक एक करून मी लाडू वळून घेत आहे। पहा, किती सोप्या पद्धतीने लाडू वळून होत आहे। मिक्सरला वाटून घेतल्यामुळे हे लाडू बनवणं खरंच खूप सोपं झालं आहे। पहा, आता आपण एक एक करून सगळे लाडू बांधून घेऊया। दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळ करणं ही एक वेगळीच मजा असते आणि तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल। पहा, किती मस्तपैकी हा लाडू नरम, लुसलुशीत आणि खमंग असा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा हा लाडू कसा झाला आहे ते। आणि असेच अजून वेगवेगळे फराळ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।